नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आता बघूयात की कलाने अद्वैतच्या हातावर कोलगेट टाकून ती बाथरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन ती पुन्हा बाहेर येते आणि आरशासमोर उभी राहून तयार होत असते आणि तेवढ्यात अद्वैतला जाग येते आणि अद्वैत हा आळस देऊन उठवत असतो. कला मात्र त्याच्याकडे बघत 1 2 3 असे आकडे मोजत असते आणि खूप हसत असते, कारण तिला माहिती असतं की आता सर्व काही अद्वैतच्या तोंडाला हे कोलगेट लागेल म्हणून. तेव्हा अद्वैत मात्र झोपेमध्ये आपला हात तोंडावर फिरवतो, परंतु बघतो तर काही सर्व तोंडाला अगदी कोलगेटची टूप लागते. कलाला मात्र इतकं हसायला येतं आणि तोंड दाबू दाबू ती हसत असते. अद्वैत आपल्या हाताकडे बघतो आणि ही पेस्ट कशी इथे आली. कला मात्र हसत असते आणि अद्वैत म्हणतो की नक्की 100% हिचंच काम असणार. तेव्हा अद्वैत उठतो आणि बघतो तर काय कला जोरजोराने हसायला सुरुवात करते. तर अद्वैत म्हणतो की नक्की तू हसतेस म्हणजे हे सर्व तूच केलेस. तेव्हा कला हसून म्हणते की मान्य आहे, मीच केलं, पण काय आहे चांदेकर, अरे माझ्या हद्दीत कोणतीही वस्तू आली तर त्याचं काय करायचं हे माझं मी बघेन. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की उद्या जर चुकून असे झाले की माझा हात किंवा पाय तिकडे आला, मग तू त्यावर काही चित्र काढणार का? नाही नाही, तुझे तर काही सांगता येत नाही, नक्की तू त्यावर गोंधून सुद्धा ठेवशील. तर कला म्हणते की अरे चांदेकर, तू तर मला मस्त अशी आयडिया दिली आणि जर उद्या तुझा हात किंवा पाय माझ्या हद्दीत आला तर त्यावर नक्की मी गोंधून सुद्धा ठेवेन. तेव्हा अद्वैत चिडतो आणि काही असं मूर्खासारखं बोलू नकोस, झोपेत कुठे आपल्याला काही समजतं का? त्यावर लगेच कला म्हणते की अरे हेच माझं म्हणणं आहे, कामात असताना लक्ष खरंच नसतं, लक्ष सुद्धा आपण तिकडे देत नाही आणि हेच मी तुला काल रात्री सुद्धा अरे समजावून सांगत होते, परंतु तू तर कुठे ऐकणारा. त्यामुळे यापुढे मात्र वागताना तू माझ्याशी जरा व्यवस्थितच वागायची आणि जर तुला वागता येत नसेल तर माझ्यासमोर हुशारक्या मारू नकोस. तेव्हा अद्वैत आणखीन चिडतो आणि हे बघ, जास्त माझ्यावर तू चिडू नकोस, एकतर सकाळी उठल्या उठल्या मला तुझ्याबरोबर वाद घालायचा नाही, तू पटकन हे क्लीन कर, नाहीतर हे सर्व मी तुझ्या तोंडाला भासेल. तेवढ्यात लगेच संगीता धावतच आलेली असते आणि कलाला म्हणत असते, काय ग कला, काय म्हणतेस ग? आणि अद्वैतकडे पाहते तर खूप घाबरते आणि जोरात टणकन उडी मारते. तेव्हा अद्वैत सुद्धा लगेच उठतो. तर संगीता म्हणते की जावे बापू, अहो हे काय तोंडाला काय केलेस हे? तेव्हा अद्वैत कलाकडे खुनत असतो. तेव्हा लगेच कला म्हणते की टूथपेस्ट. संगीता म्हणते की अशी काय, तुम्हाला राग आला का? तर कला म्हणते की काय, याला कसला राग आला, हा स्वतःला काय समजतोस एवढा, याला कशाला राग येईल? तेव्हा संगीता जोरात कलाच्या पाठीत मारते आणि काय ग, काय बोलतेस तू? आणि अद्वैतला म्हणते की जावे बापू, यापुढे जर हिने असा काही त्रास दिला तर तुम्ही मात्र गप्प बसू नका, मी तुम्हाला सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ओके मिसेस खरे, तुम्ही सांगताना अगदी तसेच करे. तेव्हा कला लगेच त्याचं सोंग आणते आणि काय ओके म्हणतोस म्हणजे, अरे सावसूतपणाचा किती आव आणतोस? तेव्हा कलाला संगीता लगेच दामटवते, जा तू जावई बापूंसाठी कॉफी घेऊन ये. कला म्हणते की आई, तर संगीता म्हणते की जा म्हणतेस ना. तेव्हा अद्वैत हसून कलाकडे बघत असतो आणि कलाला शेवटी जावेच लागते आणि संगीता अद्वैतला म्हणते की जावई बापू, अहो साफ करून घ्या, अहो जर बघितले हे तेव्हा तर मी खूप घाबरले होते आणि जर खाली कोणी तुम्हाला असे बघितले तर ते सर्वजण अगदी घाबरतात, म्हणजे तुम्ही हे सर्व काही तोंडाला लागेल सर्व पुसून टाका चला. तेव्हा संगीता विचार करते की नक्की हे लागले कसे असेल. ती तोंडामध्ये बोट घालते आणि दात घासल्यासारखं करते की तसे लागले की काय, परंतु तिच्या लक्षात येत नाही की हे सर्व कलाने केले म्हणून. तेव्हा मात्र अद्वैत तयार होऊन बाहेर येत असतो आणि संगीता ही गप्पा करता करता अद्वैतशी बोलत खाली येत असते की अहो आमची कला अशीच आहे, ती कुणाशी असंच वागते. तेव्हा लगेच सरोज त्या दोघांकडे रागाने बघत असते. अद्वैत हा संगीताला म्हणत असतो की अहो मिसेस खरे, तुम्ही कुणाला सांगतात, मला तर खरंच त्या खरेबद्दल म्हणजे कलाबद्दल माहिती आहे. फॅक्ट मी आता तिला तर चांगला सुद्धा ओळखायला लागलो. कला सुद्धा अगदी कान देऊन नक्की हे दोघं काय बोलतात हे ऐकत असते. 1 नंबरची ती भांडकुदळ आहे, स्वतःचा शब्द मात्र कधीही पडून देणार नाही. दिवसातून 4 वेळा श्वास सुद्धा कमी घेईन, परंतु माझ्याशी भांडणं मात्र काही ती कमी करणार नाही. तेव्हा संगीता खूप हसते, अहो तुम्ही आहे म्हणून तिला सांभाळून घेतात आणि जर दुसरा कोणी एखादा असता तर लगेच जोराने हसते, परंतु सरोज मात्र या दोघांकडे खूप रागानेच बघत असते. तेव्हा संगीताचे म्हणजे लक्ष जाते की समोर सरोज पाहतात म्हणून. तेव्हा मात्र सरोजी मनात म्हणते की तू आणि तुझी आई एकत्र मिळून माझ्या मुलाला जाळात ओढण्याचा प्रयत्न करतात ना, तुम्ही जसं तुमच्या जे काही स्वार्थासाठी हे सर्व करतात तसंच मी सुद्धा माझ्या हातातील प्यादी विचारपूर्वक हलवायला देते आणि या खेळाची राणी मात्र मी आहे आणि हा तुमचा चाललेला खेळ काही जागीच मी मोडून नाही टाकला तर नावाची सरोज मी नाही. तेव्हा मात्र संगीता लगेच ही सरोजकडे बघून घाबरते आणि लगेच ती बाजूला होते. तेव्हा अद्वैत लगेच सरोज जवळ येऊन बसतो आणि
आणि सरोजला गुड मॉर्निंग आई असे करतो. तेव्हा सरोज मात्र मोठ्या तोऱ्यात अद्वैतला म्हणते, आईला गुड मॉर्निंग म्हणण्याची आठवण तर झालीच तर, आणि तशीही तुझी मॉर्निंग गुड काय तर बेस्टच झाली. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही ते, तर सरोज म्हणत असते की नाही, अरे काही एक्सप्लेन करायची गरज सुद्धा नाही. कला आणि संगीता त्या दोघांकडे बघत असते की सरोज नेमकं काय बोलतात ते. त्यावर सरोज ही अद्वैतला म्हणत असते की तुझी आई मी आहे, त्यामुळे तुझ्या भल्याचाच विचार मी करते. आपल्याशी एखादी व्यक्ती कशी बोलते, काय बोलते, आपल्याला जाळ्यात ओढते का की काय करते, ही निदान आता तरी तुला कळलं पाहिजे. एखादी व्यक्ती उगाच आपल्याशी गोड गोड बोलत असेल तर आपण सुद्धा निरागसपणे तिच्याशी गोड गोड बोललं पाहिजे, असे काही नसतं. तेव्हा अद्वैत मात्र काही उत्तर देत नाही. संगीता आणि कला यांना वाईट तर वाटते आणि सरोजच्या बोलण्याचा राग सुद्धा येतो. आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात. आबा खुश होऊन आपल्या अद्वैतला म्हणतात की सुप्रभात चांदेकरा. तेव्हा लगेच अद्वैत खुश होतो आणि आबा, किती वर्षातून तुम्ही मला अशी हाक मारलीस आणि गुड मॉर्निंग असे म्हणतात, लहानपणी तुम्ही मला अशी हाक मारायचात. तेव्हा लगेच संगीता ही आबांसाठी चहा घेऊन येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैतराव, कला तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. आणि आबांना चहा देते तर आबा म्हणतात की विहीनबाई, अहो तुम्ही कशाला त्रास घेतला. संगीता म्हणते की नाही हो, चालतंय की, काही फरक नाही. तेव्हा मात्र संगीता इकडे तिकडे बघते आणि आबांना हळूच म्हणते की अहो आबाजी, अद्वैतरावांना आणि आमच्या कलाला एकत्र आणण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. तेव्हा आबा म्हणतात की विहीनबाई, अगदी माझ्या मनातील बोललात आणि या विषयावरच मला तुमच्याशी बोलायचं होतं. आपण काय करू शकतो, काही आयडिया आहे का तुमच्या डोक्यात. तेव्हा संगीता म्हणते की अहो आबाजी, तसं म्हणायला गेला तर हा त्यांचा पहिला दिवाळी सण आहे. आपण असं काहीतरी करू, एकत्र त्यांना काहीतरी करायला सांगू आणि ते पण एकमेकांशी न भांडण, म्हणजे त्या दोघांची डोसकी आहे ना ती एकमेकांमध्ये अशी अडकती पण आदळणार नाही. तेव्हा आबा आणि संगीता यांना हसू सुद्धा खूप येत असतं. आबा म्हणतात की एकच नंबर, म्हणजे दोघांना सुद्धा खरेदीला पाठवायचे, म्हणजे काही वेळ ते दोघे जण एकत्र राहतील आणि दोघांच्या आवडीनिवडी सुद्धा ते समजून घेतील, लय भारी. म्हणून आबा खूप खुश होतात. तेव्हा संगीता म्हणते की जर त्यांना भांडावशी वाटले तर दुकानदाराशी भांडशी, एकमेकांशी नाही. तेव्हा अद्वैत आणि हे आबा आणि संगीतावर लक्ष ठेवतो की नक्की ह्या दोघांचं काय सुरू आहे. परंतु जेव्हा मात्र ते दोघे मोठ्याने हसतात तेव्हा अद्वैत म्हणतो की एक सेकंद, तुम्ही एकमेकांशी आपापसात काहीतरी हळू आवाजात बोलतात का. तेव्हा आबा आणि संगीता एका आवाजात म्हणतात की नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे नेमकं काय. तर संगीता म्हणत असते की अहो मी अद्वैतराव असे मी हळू आवाजात आबांशी काहीतरी मी त्यांना सांगत होते आणि माझ्या हळू आवाजात ते ऐकत होते, म्हणजे मी हे सांगत होते आणि परत विचार करते की नक्की काय सांगत होते. अहो चहामध्ये जरा साखर जास्त पडली. तेव्हा आबा सुद्धा म्हणतात की हो हो, अरे मी सुद्धा हळू आवाजात त्यांना सांगितले की मला सुद्धा चहा मध्ये साखर जरा जास्तच चालते आणि चांदेकर साखर खाण्यात लई तरबेज आहे. म्हणून आबा खूप मोठ्याने हसतात. तेवढ्यात कला ही अद्वैतची कॉफी घेऊन येते आणि तेवढ्यात कला म्हणून जाते की परंतु चहा मात्र मी केला आणि चहामध्ये मात्र साखर मी जास्त घातलेली नाही. तेव्हा आता आबा आणि संगीता नेमका आता काय उत्तर द्यावे ते एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा संगीता म्हणते की अगं पडली, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं की साखर त्यामध्ये जास्त पडली. आबा सुद्धा म्हणतात की हो हो, साखर जरा जास्तच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की असेल मी. तर लगेच आबा म्हणतात की म्हणजे दिवाळीमध्ये जर एखादा पदार्थ काना मागून खावा असा माझी बायको म्हणायची. तेव्हा संगीता म्हणून जाते की माझी सुद्धा. तर अद्वैत म्हणतो की काय. तेव्हा संगीता म्हणते की आई, माझी आई म्हणायची. तेव्हा कला विचारते की म्हणजे नेमकं काय करायचे. तर अद्वैत म्हणतो की म्हणजे नॉर्मल खायचे नाही असेच ना. तेव्हा अद्वैत आणि कलाला मुद्दाम एकत्र बाहेर पाठवायचे असते खरेदीसाठी, म्हणून आबाई शक्कल लढवतात आणि म्हणतात की आम्ही आमच्या दिवाळीच्या सणाच्या वेळी घरातील लोकांना गिफ्ट आणण्यासाठी बाहेर शॉपिंगला एकत्र जायचं आणि येताना मात्र बर्फाचा गोळा खाते यायचो. आणि खरं तर घरच्या लोकांसाठी शॉपिंग करण्यात माझा काही पण इंटरेस्ट नसायचा, पण माझ्या शारदेला एखादी चांगलीशी साडी किंवा सोन्याचा दागिना तो सुद्धा मी खरेदी करून आणायचो. आणि तसेही हा पाडवा नवरा बायकोंसाठी खूप खास असतो. तेव्हा संगीता म्हणते की हो तर, आणि कलाला सुद्धा माहिती आहे की आमचे हे दिनकर राव दर पाडव्याला माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा घेऊन येतात आणि आज सुद्धा आणला. आणि मगाशी त्यांचा फोन आला होता आणि विचारलं सुद्धा माळू का, आणि मी त्यांना म्हटले की मी घरी येते, परंतु मला म्हटले की कशाला येते, तू पोरींकडे लक्ष दे. तेव्हा कलाला हसायला येते आणि अद्वैतला सुद्धा. तर कला लगेच म्हणते की अरे चांदेकर जरा सरक ना, मला सुद्धा बसायचं. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं बस ना, एवढी जागा आहे, मला कशाला सरकवायला सांगते. आणि कला ही काही कमी नसते. कला ही मुद्दाम अद्वैतच्या पायावर पाय देते आणि तिकडून पलीकडून जाते. अद्वैत जोरात ओरडतो. कला म्हणते की सॉरी बरं का रे, दिसलंच नाही. तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात. मनात मात्र एकमेकांचे विचार येत असतात. अद्वैत मनात म्हणतो की मी आणि ह्या चांदेकरला गिफ्ट द्यायचं, एकमेकांना गिफ्ट आम्ही द्यायचं शक्यच नाही. कला सुद्धा तेच मनात विचार करते की आम्ही एकमेकांना गिफ्ट द्यायचं आणि मी ह्या आती आगो
आगाऊला गिफ्ट द्यायचं शक्यच होणार नाही. तेव्हा कला परत विचार करते की आजोबांच्या बोलण्यात मात्र एक पॉइंट आहे, कारण मी जरी ह्या आगाऊला गिफ्ट दिलं नाही म्हणजे या चांदेकरला, परंतु घरच्यांसाठी मात्र मी गिफ्ट घ्यायला हवं होतं. तेव्हा अद्वैत सुद्धा त्यावेळी तोच विचार करतो की मी या खरेसाठी गिफ्ट घेणं शक्य नाही, परंतु घरच्यांसाठी मात्र मी गिफ्ट घ्यायला हवं होतं. गेल्या वर्षी तर खरंच मी गिफ्ट आणले होते, पण ह्या वर्षी कसं विसरलो. या अति आगाऊमुळे कोणतीही गोष्ट आजकाल माझ्या लक्षातच राहत नाही. आणि कला सुद्धा अगदी तोच विचार करते की जर याची भांडणं संपली असती तर लक्षात येईल ना की काय घ्यायचे होते ते. आणि तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि कला सुद्धा म्हणते की लगेच चांदेकर, आणि लगेच त्याच वेळेस अद्वैत सुद्धा म्हणतो की खरे. आणि दोघेही एका आवाजात बोलल्यामुळे एकमेकांकडे बघत असतात. तर अद्वैत खुश होऊन कलाला म्हणतो की अगं बोल. तर कला म्हणते की नाही, तू अगोदर खरे म्हणालास त्यामुळे तूच बोल. अद्वैत म्हणतो की नाही ग, तू आधी चांदेकर म्हणाली त्यामुळे तूच बोल. तेव्हा कला म्हणते की हे पटकन बोल, तुला जे काही बोलायचे असेल ते. तर अद्वैत म्हणतो की हो, पटकन ऐकायचं मला, त्यामुळे तू बोल. तर आबा आणि संगीता त्या दोघांकडेच बघत असतात की यांचं पुन्हा जे काही तू मचं भांडण सुरू होतं. तर कला म्हणते की अरे नाही तर तू परत म्हणशील की खरेला फक्त बोलता येतं, समोरच्याचं ऐकून घेता येतच नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मग ते खरंच आहे, बोलतेस तू, करतेस तसं. त्यावर कला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे मला तुझ्याशी आता वाद घालायचा नाही. तर अद्वैत म्हणतो की अगं मी फक्त बोलतो, कुठे वाद घालतो. अगं मी फक्त तुला हे समजावतो की अगोदर तू चांदेकर म्हणाली होती त्यामुळे तू बोल, लेडीज फर्स्ट. कला ही रागाने म्हणते की हे बघ, लेडीज फर्स्ट म्हणून असे नाटकं विटकं करू नकोस, आणि जर तुला मला रिस्पेक्ट द्यायचं असेल तर तू सगळीकडे दे, तुझं वागणं अगोदर सुधार. तर अद्वैत म्हणतो की माझं वागणं सुधारायला सांगणारी तू कोण. तेव्हा मी पण आणि तू पण असं त्यांचं सुरू असताना आबा लगेच मध्येच म्हणतात की अरे जरा थांबा, शांतता घ्या. आणि हे बघा मुलांनो, आणि कलाला म्हणतात की कला अगं तू बोल, तुला काय सांगायचं होतं. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की हो आबा करेक्ट आहे, कारण येणेच अगोदर सांगायला हवं होतं, कारण अगोदर हीच मला चांदेकर म्हणाली होती. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैता अरे मी बोलतो ना, त्यामुळे आता तू गप्प राहा. आणि कलाला विचारतात की कला तू बोल. तेव्हा कला म्हणते की आजोबा मी असे म्हणत होते आपण शॉपिंगला जाऊयात का चांदेकर. तेव्हा मात्र अगदी आबा आणि संगीताच्या मनाचं जे काही सुरू असतं अगदी तेच सेम टू सेम कलाही बोललेली असते. कलाला सुद्धा तोच विचार मनात येतो, म्हणून आबा आणि संगीता खूप खुश होतात. आणि आबा म्हणतात की अरे वा, लईच भारी विचार आहे हा. तेव्हा अद्वैत तर विचार करतो की शॉपिंगचा विषय पहिल्यांदा हिने काढला, मग सगळ्यांसाठी गिफ्ट आणण्याचं क्रेडिट मात्र हिलाच जाणार. पण नाही, मी मात्र असे नाही होऊन देणार. म्हणून अद्वैत लगेच उठतो आणि कलाच्या आणखीन जवळ येतो आणि कलाला म्हणतो की दे टाळी, आणि हात पुढे करतो. तेव्हा कला लगेच हात वर करते आणि फक्त एक बोट टेकवते. तर अद्वैत म्हणतो की काय ही टाळी होती आणि अशी. एनिवे अगं खरे मी तुला हेच सांगणार होतो की आपण एकत्र शॉपिंगला जाऊया. आबा तर आता म्हणालेच होते की दिवाळीसाठी आपण घरच्यांसाठी काहीतरी गिफ्ट घेऊया. तेव्हा माझ्या लक्षात आले की मी सुद्धा घरच्यांसाठी काही घेतलेलं नाही. तेव्हा आबा आणि संगीताला तर खूप हसायला होत असतं, कारण अगदी त्यांच्या मनात जे होतं तर तेच अद्वैत आणि कला करायला तयार होतात. तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो माझं तेच म्हणणं होतं, मी सुद्धा घरच्यांसाठी काहीतरी घ्यायला हवं होतं, पण बरं झालं एका दृष्टीने मी शॉपिंगचा विषय काढला. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो मी शॉपिंगचा विषय काढला म्हणजे मी सुद्धा आता तेच म्हणलो, मला जे वाटलं होतं तेच शॉपिंगचं. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, नुसतं वाटून काही उपयोग नाही, त्यासाठी बोलावे लागते तोंड उघडून. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मग बोलतोस ना, आणि तसेही तू माझ्याशिवाय शॉपिंगला जाऊच शकत नाही, तुझ्याकडे कोणताही असा पर्याय नाही, ड्रायव्हिंग साठी गाडी तर मी चालवणार. तेव्हा कला म्हणते की अरे काही प्रॉब्लेम नाही, तू फक्त गाडीची किल्ली मला दे, मी गाडी चालवत जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, माझी गाडी मी तुला नाही देणार. तर कला म्हणते की हाच तुझा प्रॉब्लेम आहे, सारखं आपलं लेडीज फर्स्ट वगैरे म्हणायचं नसतं, तसे वागायचे सुद्धा असते, तसे प्राधान्य सुद्धा द्यायचे असते. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं मला ड्रॉइंगच काही तुझी, पण कुठलीही गोष्ट नाही आवडत, आणि प्राधान्य देण्याचा तर काही मुद्दाच नाही. अगं दिला पण असता, परंतु स्वतः मात्र धड नाही, एकही गोष्ट तू व्यवस्थित करत नाही. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, तू माझ्याबरोबर शॉपिंगला नाही येणार तर नको येऊ, आणि मला तर अजिबात इंटरेस्ट नाही की तुझ्याबरोबर शॉपिंगला येण्यासाठी. तेव्हा संगीता डोक्याला हात लावून घेते की काय करू ह्या कलाला आणि आबांना सुद्धा. या दोघांमध्ये तर शॉपिंगला जाण्याऐवजी तर भांडणं सुरू होतात. तेव्हा अद्वैत सुद्धा कलाला त्यांच्यासमोर तेच म्हणतो की तसेही मला तुझ्याबरोबर शॉपिंगला यायला काही इंटरेस्ट नाही, तर कोणताही शॉपिंगचा सेन्स तुला नाही, कारण कलर बद्दल सुद्धा कळत नाही आणि कपड्यामधील क्वालिटी बद्दल
सुद्धा काही कळत नाही, क्वालिटी बद्दल तर दूर दूर पर्यंत तुझा संबंध नाही. तेव्हा आबा आणि संगीता तर एकमेकांना खुणावतात की यांचे तर शॉपिंगला जाण्याऐवजी भांडणं सुरू झाली. तेव्हा अद्वैत म्हणतो की बेटर मी माझा शॉपिंगला निघून जातो. तेव्हा कला म्हणते की अरे ठीक आहे, मला सुद्धा तुझी काही गरज नाही, मी माझी एकटी शॉपिंगसाठी जाते. अद्वैत म्हणतो की हो हो तू तुझं जा. कला म्हणते की नाही मी तुझ्याशिवाय जाऊ शकते. आणि दोघांचं असं त मम सुरू होतं आणि परत एकमेकांकडे पाठ करून ते इकडे तोंड वाकडं करून बसते. तेव्हा अद्वैत रागाने बघत असतो तर आबा आणि संगीता एकमेकांना खुणावतात. तेव्हा संगीता लगेच मध्येच म्हणते की हे बघा, जर तुम्हाला एकमेकांसोबत शॉपिंगला जायचे नसेल तर तुम्ही माझ्यासोबत या. तर कला आणि अद्वैत एका आवाजात विचारतात की म्हणजे काय. तेव्हा संगीता म्हणते की हो म्हणजे मी तुमच्या बरोबर खरेदीला येते, आपण सर्वांसाठी गिफ्ट घेऊया. तर लगेच आबा खुश होतात. विहीनबाई अगदी मनातील बोललात, तुम्ही सुद्धा यांच्याबरोबर खरेदीला जा, त्यामुळे झाले ठरले, आता एकही शब्द बोलू नका आणि लगेच तयार व्हा. तेव्हा कला अद्वैतकडे रागाने बघते आणि अद्वैत सुद्धा तिच्याकडे. तर संगीता ही कलाला रागाने खुणावते. आबा सुद्धा अद्वैतला खुणावतात की जा तू कला बरोबर, आणि संगीता सुद्धा ही खुणावते की तू जा अद्वैत बरोबर. तेव्हा लगेच कला ही किचन मध्ये जाते आणि संगीता ही अद्वैत मागे रूम मध्ये पर्स आणायला जाते. तेव्हा मात्र इकडे बरोबर सर्व शॉपिंगला येतात, शॉपिंग करतात आणि गाडीमध्ये बसायला येतात. तर संगीता खुश म्हणते की एकदम असे छान छान आपल्याला शॉपिंगला गिफ्ट मिळाले. कला ही संगीताच्या हातामध्ये बॅग देते आणि हो आई खरंच अगदी मनासारखं मिळालं सगळं काही. तर अद्वैत लगेच विचारतो की काय काय असं मनासारखं मिळालं, हा तुझा चॉईस आहे असला. तर कला रागाने म्हणते की हे बघ, तू मला माझ्या चॉईस बद्दल सांगू नको, चांदेकर कळले ना तुला, आणि सगळीकडे मी माझं जे काही करतो ते अगोदर बंद कर. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक सेक, क्वालिटी आणि स्टँडर्डच्या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करत नाही, हे तुला माहिती आहे ना, मला कशाला बोलतेस ग मी माझं करतो म्हणून. तेव्हा कला म्हणते की अरे कारण ते चुकते. तर अद्वैत लगेच म्हणतो की अगं काय माझं चुकतं, आणि दोघांची अगदी तुफान भांडणं सुरू होतात. तर संगीता त्यांना शांत करते. एक मिनिट, तुम्ही दोघे जण कुठे उभे आहात याचा जरा विचार करा, भान ठेवा, कुठे बांधतात तुम्ही. आणि अद्वैतला म्हणते की जावे बाप्पू, अहो तुम्हाला माहिती आहे ना ती वेडी आहे, आणि डोक्याला असा हात लावून सांगते की जरा डोक्यात वेडी आहे. तेव्हा अद्वैत तर अगदी मनासारखंच होतं. आणि संगीता म्हणते की जावे बाप्पू, अहो तुम्ही तर समजूतदार आहात. तेव्हा संगीता म्हणते की चला आता घरी जाऊयात. तर कला म्हणते नाही आई, अगं मला दुकानात जायचं. तेव्हा संगीता म्हणते की नाही अगं नंतर जा. तर कला म्हणते की नाही अगं दुकान जवळच आहे, अगं मला मावळ्यांचं आणि दिव्याचं काम करायचं, तुम्ही जा पुढे, मी नंतर येते. आणि अद्वैतला म्हणते की तू आईला घेऊन घरी जा, मी दुपारी घरी येते. तेव्हा अद्वैत संगीताला खुणावतो की जाऊन द्या. तर संगीता म्हणते की ठीक आहे जा आणि लवकर ये. तेव्हा अद्वैत आणि संगीता गाडीतून घरी निघून जातात आणि कला ही आपल्या जगदंबा भांडार दुकानावर येते. परंतु दुकानासमोर तिला खूप काही गर्दी दिसते. तिला असे वाटते की अरे वा, यावर्षी मावळ्यांची आणि पंत्यांची इतकी विक्री होणार आहे, तर मज्जाच मज्जा. तेव्हा लगेच ती समोर येते आणि एका बाईला म्हणते की ताई अहो काय म्हणतात, आणि थांबा मी लगेच दुकान उघडते, मग लगेच तुम्ही मावळे आणि ते घेऊन जा. तर त्या बाई म्हणतात की आम्ही मावळे वगैरे घेण्यासाठी नाही आलो, तुझ्या दुकानाविषयी तुझ्याशी बोलायला आलो. तेव्हा सरोजनीला माणसाला पैसे देऊन ते काम दिलेले असते. तो माणूस सुद्धा तेथे तो बिल्डर येतो. तेव्हा तेथील एक माणूस म्हणतो की सर हे दुकान हिचं कला खरे. तेव्हा लगेच तो कलाला नमस्कार घालतो आणि मी बिल्डरकडून आलेलो आहोत, एजी बिल्डरकडून, आणि ह्या दुकानाचं डील करायला आलो आहोत. तर ते ऐकून कलाला धक्का बसतो. कला म्हणते की काय डील, कसलं डील, मी तर कोणाला बोलवले नाही. तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो की अहो तुम्ही नाही बोलवलं, स्वतः मी ऑफर घेऊन आलो आणि आत्ताच्या बाजार भावापेक्षाही मी तुम्हाला जास्त पटीने पैसे देतो, आणि तसंही तुमचं दुकान तर काही चालत तर नाहीच, आणि हा एरिया आहे तो एजी बिल्डरला डेव्हलप करायचा, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा एरिया सोडून द्या, म्हणजे त्यात तुमचा सुद्धा फायदा होईल आणि आमचा सुद्धा फायदा होईल. मग बोला काय करतात. तर तेथे आजूबाजूचे जे लोक जमलेले असतात तर त्यांच्यात कुजबूज सुरू होते. तेव्हा कला विचारते की म्हणजे तुम्ही ही जागा विकत घ्यायला आलात का. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की हो तुम्ही असेच म्हणू शकतात, आणि खरं तर आमचा प्रोजेक्ट या जागेवरच अवलंबून आहे, आमच्या प्रोजेक्टच्या मध्ये तुमची ही टपरी येते. तर कला म्हणते की काय टपरी म्हणू नका, ते माझं दुकान आहे. तेव्हा तो बिल्डर लगेच हसायला सुरुवात करतो, आणि ही जागा 10 बाय 10 ची सुद्धा नाही, आणि आपल्या ह्या जागा चांगल्या किंवा मोठ्या प्रोजेक्टला अडथळा आणण्यासाठी असते. तेव्हा कला म्हणते की हे बघा, ह्या जागेशी माझ्या भावना जोडल्या गेल्या, आणि माझ्या वडिलांच्या काळापासून हे दुकान आमचं येते आहे. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की अहो मॅडम, धंद्यामध्ये कोणत्याही भावना नसतात, भाव असतो. तेव्हा तो डीलर हा आजूबाजूच्या लोकांना विचारतो की नक्की तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे ती पटापट सांग. तेव्हा कला लगेच म्हणते की मी सांगते, आम्हाला हे दुकान नाही विकायचं, तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही जबरदस्ती
तर अजिबात करू शकत नाही. तेव्हा तो डीलर म्हणतो की अहो मॅम, तुमची जबरदस्ती तुम्हाला नाही, तुमचा त्यात फायदा आहे आणि आमचा सुद्धा. तेव्हा कला म्हणते की अहो तुम्ही असे कसे म्हणू शकतात, या दुकानावर आमचं घर चालतं, आमची त्यावर पोट आहे, त्यामुळे हे दुकान आम्हाला नाही विकायचं. तेव्हा सर्वांना कलाचं म्हणणं पडतं आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शेवटी कलाने त्या दुकान विकण्यासाठी म्हणजे नकार दिलेला असतो. तेव्हा जे काही सरोजने सुपारी दिलेली असते त्या बिल्डरला आणि त्या डीलरला, तेव्हा तो डीलर जे काही कलाचं कला भांडार जगदंबा भांडार दुकान असतं तर ते जाळून टाकतो. तेव्हा मात्र सर्वत्र आग पसरली असते. संगीता, दिनकर आणि सर्वजण खूप रडत असतात. दिनकर म्हणतो की आमचं दुकान, संगीता म्हणते की आमचं दुकान, म्हणून ती तोंड जोडून घेते. तेवढ्यात अद्वैत हा धावतच येतो आणि धावत आल्यानंतर दिनकरला तो सांभाळतो की अहो शांत व्हा. तेव्हा लगेच दिनकर तिकडे बोट दाखवतो की अद्वैतराव, कला, आमची कला, तुमची कला त्यात आहे. तेव्हा अद्वैत कशाचाही विचार न करता धावत आत जातो. कला मात्र आपला देवीचा जो फोटो असतो तर ते आगीत ती घेऊन बसलेली असते. अद्वैत लगेच तिला उचलतो. खरे, अगं खरे मी आलो, तू ठीक तर आहेस ना. तेव्हा कला मात्र खूप रडत असते आणि दुकानाकडे बोट दाखवते आणि अद्वैतला घट्ट अशी मिठी मारून ती खूप रडत असते. तेव्हा अद्वैतला त्याच वेळेस कलाच्या प्रेमाची जाणीव होते आणि तो प्रेमात पडतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.